कारण तो खरोखर पवित्र देव आहे, पराक्रमी देव आहे, सर्वशक्तिमान देव आहे आणि आपल्याला आनंद देणारा देव आहे. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना पवित्र आत्मा तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना, पवित्र आत्मा तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना, सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना, सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना, आराधना 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 स्तुति आराधना आराधना हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, आबा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना, आबा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना, अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना, अभिषेक करने वाला आराधना, वाला आराधना, आराधना आराधना स्तुति गाना आराधना, आराधना आराधना स्तुति आराधना आराधना हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. प्रियानो, लूक याचा 2रा अध्याय आणि वचन 10 आणि 11 मध्ये म्हटलं आहे, देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे, ज्याच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे, कारण आज दाविदाच्या घरात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हो प्रियाने, आपला परमेश्वर जन्मला आहे, आपला राजा जन्मला आहे आणि म्हणून आपण त्याला गौरव देणार आहे, धन्यवाद देणार आहे आणि त्याची स्तुती करणार आहोत.
शांती पृथ्वीवरी फार मानसा कृपा पार आला ख्रिस्त द्यावया राष्ट्रांनो नमाया तो लोकात राहिला प्रेमेशी बदलला तरी भिन्न त्याहुनी शुद्ध तो आचरणी तरी भिन्न त्याहुनी शुद्ध तो आचरणी आला ख्रिस्त ताराया या होत्यास सभाया त्याने दुःख साहिली तोची आमुचा बानी पहा ख्रिस्त जन्मला जगद्गुरू एकला दूत त्यास सविती प्रभु राजवर्णिती दूत त्यास सविती प्रभु राजवर्णिती Thank you, Lord. We worship you, Lord. To the world the Lord is come. Let earth receive her King. Let every heart prepare him room. And heaven and nature sing. And heaven and nature sing. And heaven and nature sing. Joy to the world, the Savior reigns. Let every man employ while fields and floods, rocking hills and plains. Repeat the sounding joy, repeat the sounding joy, repeat, repeat the sounding joy. He rules the world with truth and grace and makes the nations prove the glory of his righteousness and wonders of his love and wonders of his love and wonders, wonders of his love and wonders, wonders of his love. प्रियानो, परमेश्वर फक्त आपल्यासाठी जन्मला गेला नाहीये, तर तो आपल्यासाठी क्रूस खांबावरती त्याचं मरणही आपल्यासाठी त्याने पावलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तारण प्राप्त झालं आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. जो स्वर्ग से संसार में आया द्वारा जन्म लिया मरियम से पवित्र आत्मा के
से संसार में आया आया, वो जो स्वर्ग से संसार में आया आया, हमारे लिए यीशु ने कष्ट सहा और क्रूस पर अपनी जान दी। हमारे लिए यीशु ने कष्ट सहा और क्रूस पर अपनी जान दी, वो जो स्वर्ग से संसार में आया आया, वो जो स्वर्ग से संसार में आया आया। Yes, Father, thank you, Lord. We worship you, Lord. परमेश्वरा, खरोखर तू महान देव आहेस बाबा. परमेश्वरा, तू स्वर्गावरून या पृथ्वीवर आमच्यासाठी आलास. परमेश्वरा, आमच्यासाठी तू प्राण दिलास आणि परमेश्वरा आम्हाला तू सार्वकालिक जीवन दिलंस, यासाठी धन्यवाद देत आहे बाबा. परमेश्वरा, प्रार्थना करत आहे परमेश्वरा, जी स्तुती आराधना आम्ही तुला अर्पण केली आहे बाबा, ती तू मान्य कर परमेश्वरा. तसंच मी पुढची वेळ जी वचनाची आहे तेही तुझ्या हातामध्ये देत आहे परमेश्वरा. ते वचन आम्ही अनुग्रह करून परमेश्वरा त्याप्रमाणे वागण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू मदत कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात बाबा तुझ्याकडे मागितली म्हणून तू ऐक. आमेन. गौरव असो. एक मिनिट. ओके. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी करत आहे. आणि ज्या विशेष करून आमचे बंधू विजय आणि सिस्टर शीला यांचा आभार मानतो की मी नेहमी विचार करतो की त्यांनी मला वचन देण्याच्या लायकीचे समजतात, म्हणून त्यांनी मला ही जबाबदारी देतात. तर तुमचं दोघांचं खरोखरच मी आभार मानतो आणि या ग्रुपचं देखील आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी परमेश्वराचं वचन तुम्हासाठी नव्हे तर ते माझ्यासाठी एक लाभदायक आहे. कारण का ज्यावेळी तुम्ही मला ही संधी देता त्यावेळी एक तयारीचा भाग आहे आणि मी विशेष करून ते फार सिरियसली घेतो. आणि नेहमी मी एक वेगवेगळ्या प्रकारचा जो मानना आहे तो मानना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. इस्रायल लोक त्या ठिकाणी कंटाळले, कारण का 365 दिवस सेमच जेवण होतं आहे ना. जेव्हा बाळ यायचं, मम्मी काय केलंयस, तर काय मांडण्याची चटणी, दुपारी काय केलंयस, मांडण्याचा भात, संध्याकाळी काय केलंयस, मांडणाच. आणि म्हणून तर ते कुरकुर करत होते ना की बाबा हे काय सारखं मानना खायचा. पण परमेश्वराची उपकार होते असो की त्याच्या वचनामध्ये जे त्यांना गुपित ठेवलेलं आहे ते सांगण्याचा मानना जो अतिशय चविष्ट आहे, अतिशय रुचकर आहे, अतिशय चांगलं, कानाला ऐकायला चांगलं असणारं आणि आमच्या जीवनाला आशीर्वाद देणारं असं ते आहे. आणि त्याच्याबद्दल परमेश्वराच्या नावाला विशेष करून मी मान, महिमा आणि गौरव देतो. जे शास्त्र भाग आहे तो यशाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन सगळ्यांनाच माहीत आहे. मी वचन वाचण्यामध्ये जास्त वेळ त्या ठिकाणी घालणार नाही, कारण का पुष्कळशा वचनं त्या ठिकाणी येतील. पण प्रामुख्यानं जे वचन आहे त्या ज्या वचनाविषयी मी त्या ठिकाणी बोलत आहे ते म्हणजे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. कल्पना करा माझ्या प्रियानो की जी ही बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि तसंच आशिष ब्रदरनी देखील प्रार्थना केली, त्यांच्या नावाला शोभेल अशी प्रार्थना
की हा जो नाताळ आहे आणि नवीन वर्ष आहे हे आम्हाला आशीर्वादाचं व्हावं. मग हा आशीर्वाद म्हणजे तरी काय, हा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. कारण का या ठिकाणी परमेश्वर एक 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 वृत्त त्या ठिकाणी आमच्यासाठी प्रसिद्ध करत आहे. यशायाच्या द्वारे, तसंच मिखाच्या द्वारे देखील परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. आणि हे जे शुभवर्तमान आहे, हे शुभवर्तमान परमेश्वर त्या ठिकाणी आम्ही आशीर्वादित होण्यासाठी सांगत आहे. पण सो व्हॉट, हे हा प्रश्न आमच्याकडे येतो ना, की बाळ जन्मलाय, मग बाळ जन्मलाय म्हणून काय झालं है ना. एखाद्याच्या घरात जर बाळ जन्मलं आणि जर सांगितलं की यांच्या घरामध्ये बाळ जन्मलं, तर ज्यांचा काही संबंध नाही ते काय म्हणतील. सो व्हॉट, तिथे जन्मलं काय, येडेकरांच्या घरामध्ये बाळ जन्मलेलं. आता मी बाळ जन्मलं म्हणूनच मी ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी आलेला आहे. मला नातू झाला आणि त्याच्यासाठी मी इकडं आलेला आहे. आणि काही काही लोक जर तुमच्यामध्ये असणारे काही लोकांना ज्यांना मी माहिती नाही, त्यांना जर कोणीतरी सांगितलं की पास्टर येडेकरांच्या घरात बाळ जन्माला आलेला आहे, फरक या ठिकाणी एक त्या ठिकाणी मी सांगू शकतो, ते म्हणजे आम्हासाठी बाळ जन्माला आहे. आता आम्हासाठी बाळ जन्मलेलं आहे, ते कुणी घ्यायचं आणि कुणी सोडायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. कारण का जी बातमी आहे ती बातमी ती चांगलीच वाटेल याची गॅरंटी नाही, बरोबर आहे ना. कारण का याच पुस्तकामध्ये जर आपण म्हणजे याच्या नव्हे तर लूकाकृत शुभवर्तमानमध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितलं, मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये जरी आपण त्या ठिकाणी बघितलं, तर ही ज्या बातमी आहे, ही बातमी वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, पण रिॲक्शन वेगळे आहेत. बाळ जन्मलेला आहे पण रिॲक्शन त्या ठिकाणी आपण कॉन्ट्राडिक्टिंग रिॲक्शन जर त्या ठिकाणी बघितल्या तर दोन बघूया. एक म्हणजे एक जे धनगर आहेत त्यांचं रिॲक्शन काय आहे आणि हेरोद राजाचं रिॲक्शन त्या ठिकाणी काय आहे, तसंच मागील लोकांचं देखील रिॲक्शन त्या ठिकाणी काय आहे. कारण का एक परसूट आहे त्या ठिकाणी, दुसरा आहे तो रिव्हेंज त्या ठिकाणी आहे, आणि तिसरा आहे तो एक आशीर्वाद जे सांगितलेलं आहे ते बघण्यासाठी एक आतमध्ये असणारं जे एक इच्छा आहे, ती इच्छा त्या ठिकाणी जागी झालेली आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणूनच जे बाळ जन्मलेलं आहे ते बाळ काय आहे याच्याविषयी आम्ही थोडंसं त्या ठिकाणी बघूया. म्हणजे जेव्हा आम्ही विचार करू त्यावेळी याविषयी आपण विचार करणार आहे की वाय चाइल्ड. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट काइंड ऑफ अ चाइल्ड, आणि तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट काइंड ऑफ अ क्रायटेरिया दिस चाइल्ड हॅज. कारण का जे काही गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे ते या सगळ्या गोष्टी आम्हाला आशीर्वादित करणाऱ्या अशा आहेत. ओके, वाय चाइल्ड. जर बाळ जन्मलेलं आहे तर बाळ जन्मलेलं ते बाळाचा मला काय उपयोग आहे. ख्रिसमस साजरा केला जातात आणि त्या ठिकाणी ज्या लहान मुलं आहेत त्या लहान मुलाला प्रश्न विचारण्यात आले आणि प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे, या जन्मलेल्याचं तुम्हाला काय आनंद आहे म्हटल्यानंतर पुष्कळशा लहान मुलांनी सांगितलं की शाळेला सुट्टी आहे. बघा, शाळेला सुट्टी आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी आनंद आहे. त्यांचं काही चूक आहे असं मी त्या ठिकाणी काही म्हणणार नाही, कारण काय शाळेला सुट्टी आहेत, एक मोठी सुट्टी जी आहे ती सुट्टी त्या ठिकाणी त्यांना मिळते आणि म्हणून त्यांनी खुश आहेत. जे आज आपण गाणं त्या ठिकाणी ऐकलं, पहा ख्रिस्त जन्मला, या गाण्याचा जो इतिहास आहे तो फार स्ट्रॉंग आहे. चार्ल्स वेस्लीनं 1734 साली गाणं लिहिलं. त्याच्यामध्ये काही फेरफार बदल विल्यम नावाच्या देवाच्या सेवकानं केलं आणि फेलिक्स नावाच्या व्यक्तीनं त्याला चाल दिली. आणि ते गाणं एवढ्यासाठी प्रसिद्ध आहे कारण का ते जे बाळ आहे ते बाळ हलकं बाळ नाही, ते जे बाळ आहे एक वेगळं बाळ त्या ठिकाणी आहे.
कारण का तो जगत गुरु एकला है ना, आणि त्याच्या तर्फे येणारे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद या गाण्यामध्ये घोषित करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून हे जे बाळ आहे हे बाळ बाळ म्हणून का त्या ठिकाणी आलं याची कारणं आम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पहिलं कारण त्या ठिकाणी आहे की टू आयडेंटिफाय विथ आवर ह्युमॅनिटी. आम्ही जसं माणसं आहेत तसं माणूस होण्यासाठी, म्हणजे आमच्यासारखा रक्त मांसाचा जो झाला, असं इब्रिकरास पत्र याचं 2 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्यासारखं प्रमोदचं कसं शरीर आहे तसं देव जो पुत्र आहे त्या देव जो पुत्रानं ठरवलं की मी तसं शरीर घेऊन त्या ठिकाणी येणार आहे. याचाच अर्थ काय आहे की क्रिएटर बिकेम अ क्रिएशन आहे ना. एका बाईच्या उदरामध्ये जाऊन जसं प्रोसिजर आहे ना, अम्नियोटिक फ्लुइड आईच्या उदरामध्ये जेव्हा बाळ त्या ठिकाणी वाढत असतं, अम्नियोटिक फ्लुइडमध्ये वाढत असतं. येशू ख्रिस्त जो जन्मला असाच जन्मला नाही, तर जी काही गोष्ट एक नॅचरल बर्थला लागते ती नॅचरल बर्थची प्रोसेस या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी त्या ठिकाणी तो घेऊन आला. प्रभू येशू ख्रिस्ताचं विशेष करून जे लेकर आहेत त्या लेकरांच्या विषयी त्याचा एक वेगळंच विचार त्याच्यासाठी आहेत. विशेष करून दोन विशेष करून जी वचन आहेत किंवा जो भाग आहे तो जर पवित्र शास्त्रामध्ये आपण मत्ते 18 आणि मत्ते 19 मध्ये जर त्या ठिकाणी वाचला तर प्रभू येशू ख्रिस्त 18 मध्ये सांगतो की देवाचं राज्य आहे हे लहान लेकरांच्या सारखे असणार साठी आहे, त्यांच्यासारखे असणाऱ्यासाठी आहेत. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 19व्या अध्यायामध्ये बघतो की शिष्य या लेकरांना त्याच्याकडे येण्यासाठी मना करत होते, त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्यांना मना करू नका, त्यांना माझ्याकडे येऊ द्या, कारण का देवाचं राज्य असल्यांचेच आहे. हे परमेश्वर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. इंटरेस्टिंगली जर आपण बघितलं, जर ही मुलं आहेत किंवा जोपर्यंत हे आई वडिलावरती अवलंबून असणारं ही जी मुलं आहेत ह्यांचा कन्व्हर्शन रेट, म्हणजे कन्व्हर्शन म्हणण्यापेक्षा ह्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्याचा कल आम्हाला मोठ्या माणसांच्या पेक्षा जास्त आहे असा दिसतो. एकदा ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत किंवा 45 वर्षापर्यंत जेव्हा ती जगते तेव्हा त्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी असं प्रमाण आहे. हे बाहेरचं जे संख्याशास्त्र आहे ते स्टॅटिस्टिक्स आम्हाला त्या ठिकाणी सांगतात. टू आयडेंटिफाय विथ आवर ह्युमॅनिटी. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे टू इल्युस्ट्रेट ट्रू ह्युमिलिटी. जे नम्रपण आहे ते नम्रपण काय आहे ते दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये मनुष्यासारखा जन्म घेतलेला आहे. आता जो जन्म घेतलेला आहे तो जन्म जो घेतलेला आहे त्याचं प्रतीक आहे ते म्हणजे जरी तो सगळं काही करू शकत होता तरी ते न करण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येणं, हेल्पलेसनेस आहे ना. आणि म्हणून दुसरा एक शास्त्रभाग त्या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर त्या पोस्टरवरती डिस्प्ले केला होता, ते म्हणजे फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 5 ते 11 वचन. पण फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. कोणती वृत्ती? तो देव स्वरूपाचा असूनही त्यानं स्वतःला देवा समान मानलं नाही, तर त्याने आपला स्वतःला रिक्त केलं, रिक्त केलं. आता ही जेव्हा गोष्ट आम्ही जर विचार करायला लागलो तर काय त्यानं रिक्त केलं जर आम्ही जर विचार केला, कारण का हा जर विचार आम्ही त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये जर घ्यायला लागलो तर प्रभू येशू ख्रिस्तानं रिक्त केलं आपणाला, म्हणजे केलं तरी काय?
मग आम्ही त्या ठिकाणी विचार करू शकतो की परमेश्वरानं, प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं असणारा जो ऑनर आहे, त्याचा जो मान सन्मान आहे, तो मान सन्मान त्यानं सोडून दिला. कारण का तर मनुष्याने टाकलेला, तुच्छ मानलेला असं त्यानं स्वतःला केलं. आणि जर का येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं जर चित्रीकरण जर आपण बघितलं, समोर आणलं, तर त्याच्याकडे पाहून लोक तो नाक मुरडत असत असं त्या ठिकाणी लिहिलंय. नाक मुरडून चालणं म्हणजे आता एखाद्या व्यक्तीकडे बघून नाक मुरडणं वेगळं, पण त्याच्याकडं न बघता खाली मान घालून नाक मुरडून जाणं फार अपमानास्पद त्या ठिकाणी आहे. त्यानं स्वतःचा जो मान आहे तो मान त्यानं त्या ठिकाणी दिला, सोडून दिला. त्याचं गौरव त्या ठिकाणी त्यानं सोडून दिलं. कारण का तो म्हणतो की देवा, जेव्हा तो प्रार्थना करत आहे शेवटची, त्यावेळी तो म्हणत आहे की देवा, तुझ्या गौरवामध्ये मला तू समाविष्ट करून घ्यावंस, ही त्याची प्रार्थना त्या ठिकाणी आहे. त्याने स्वतःला रिक्त केलं, ते म्हणजे जे स्वर्गीय रिचेस आहेत ते सगळे रिचेस त्यानं त्या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. 2 कोरिंथी 8:9 स्वतःची असणारी इच्छा त्यानं सोडून दिलेली आहे. ओन विल ज्याला म्हटलेलं आहे, ती ओन विल म्हणजे काय की जी त्याच्याकडं एक अधिकार होता, जे काही त्याला करायला पाहिजे होतं तो ते करू शकत होता. पण प्रभू येशू ख्रिस्ताची भाषा बघा, जे पिता पाहतो तेच मी पाहतो, जे पिता मला सांगतो तेच मी करतो. आणि म्हणजे सगळं काही आहे, म्हणजे आपली स्वतःची जी इच्छा आहे ती इच्छा देखील त्यानं त्या ठिकाणी मारलेली आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑमनिशियन, त्याचा जो सर्व माहिती असणारा जो एक गुणधर्म आहे, ऑमनिशियंट गॉड असं म्हणतो ना, गॉड नोज, ही नोज एव्हरीथिंग. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याला शिष्याने विचारलं की तुझं येणं कधी आहे, तर तो म्हणतो ते मला माहिती नाही, ते बापालाच त्या ठिकाणी माहिती, ते मला माहिती नाही. मी येणार हे मला माहिती आहे, पण मी कधी येणार हे मला माहिती नाही, आणि म्हणून मी तुम्हाला काळाचे चिन्ह देतो. तो सांगत नाही की मी त्या ठिकाणी कधी येणार आहे. आणि तो जो अधिकार आहे किंवा ते जे ज्ञान आहे, ते ज्ञान तो त्या ठिकाणी परमेश्वराकडून जे घ्यायचं आहे तो त्या ठिकाणी तो घेत नाही. दुसरी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये ऑमनिपोटेंट, परमेश्वर सर्वशक्तिशाली आहे. कारण का तर या ठिकाणी जर आपण वचन बघितलं तर परमेश्वराचं वचन आपल्याला म्हणतं की तो समर्थ देव, 9:6 मध्ये म्हटलेलं आहे, हे जे बाळ आहे ते समर्थ देव आहे. पण या बाळानं जेव्हा ते बाळ मोठं होऊन जेव्हा आम्हासाठी बाळ जन्मलं आहे आणि आम्हास पुत्र दिला आहे, बाळ बेथलेहमचं बाळ आहे, पुत्र गोलगोताचा पुत्र आहे. हे फार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे जे बाळ जेव्हा पुत्र म्हणून झालेलं आहे, त्यावेळी जो त्याची ताकद आहे ती ताकद त्यानं त्या ठिकाणी वापरली नाही. कारण तो जेव्हा एक कशाचं भित्रेपणाचं काम, आपल्याला असं वाटतं की पेत्रानं त्या शिपायाचा कान कापला म्हणजे अतिशय हुशारीचं त्यानं काम केलेलं आहे. नाही माझ्या प्रियानो, कारण का तर तो शिपाई पाठमोरा असताना त्यानं त्याचं कान कापलेलं आहे. कारण का कोणता कान कापला हे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरून आपल्याला समजून येईल की त्या व्यक्तीचा कान कापण्यासाठी त्या व्यक्तीच्या पाठीमागूनच आपणारा हल्ला त्या ठिकाणी करावा लागेल. तो म्हणतो की हे तू काय केलंस, जर मला माझी सुटका करावायची असती तर मी लिजंड बोलवलं असतं, सैन्य बोललं असतं. अहो माझ्या प्रियानो, जेव्हा यरुशलेमेवरती स्वारी करण्यासाठी असिरियन राजा जेव्हा चाल करून आला, त्यावेळी परमेश्वरानं फक्त एक देवदूत पाठवला, ज्यानं 1,85,000 सैनिकांची कत्तल एका रात्रीत केली. आणि लिजंड, तुम्ही कल्पना करा, एवढं सामर्थ्य असणारं ताकदवान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्यानं ते त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे.
सगळ्यात टोचणार त्याचा प्रसंग म्हणजे त्याच्या स्वतःच्या बापासंगती असलेले फेलोशिप तोडणं. किती मोठी गोष्ट आहे ना. ही एम्प्टीड हिमसेल्फ. बापासंगती असणारी संबंध तोडणं. तो जेव्हा क्रूसखांबावरती होता त्यावेळी तो म्हणतो की हे बापा, हे देवा, तू माझा त्याग का केला. बापाचं ट्रान्झिशन देवामध्ये सगळ्यांच्या संगती असणारे जे स्थान आहे ते स्थान त्यानं आपल्यासाठी घेतली. ह्युमिलिटी, ह्याला म्हणायचं नम्रता. आम्ही असतो नम्र, पण ते दाखवणारी नम्रता आमच्याकडं फार आहे. एका व्यक्तीनं एक वाक्य केलं, डेफिनेशन ऑफ ह्युमिलिटी किंवा हंबलनेस म्हटलेलं आहे. तो म्हणतो, वी मस्ट, ह्युमिलिटी इज लाईक अंडर गार्मेंट, वी शुड हॅव इट बट वी शुडंट शो इट. दाखवण्यासाठी नाहीये ती, अशी दाखवण्यासाठी नव्हे. तर प्रभू येशू ख्रिस्तानं जे नम्रता त्या ठिकाणी दाखवलं, प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी ती गोष्ट कबूल केली, त्या ठिकाणी एव्हिडन्स ज्याला म्हणतो त्या ठिकाणी त्यानं ती त्या रीतीनं दाखवली आहे. काही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणं, आणखी काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. ते म्हणजे हू इज दिस चाइल्ड किंवा व्हॉट काइंड ऑफ अ चाइल्ड इज दिस. हे जे बाळ आहे, हे बाळ कसलं बाळ त्या ठिकाणी. त्याची लिस्ट आम्हाला पाच जी नावं आहेत ते 5 नावं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तो म्हणतो की तो काय अद्भुत आहे. अद्भुत, आता अद्भुत मंत्री, पण पहिलं खरं नाव आहे त्याचं अद्भुत. वंडरफुल. काय वंडर्स त्यानं त्या ठिकाणी केलंय. ते वंडर जर का आम्हाला समजले तर मला नाही वाटत की हा जो नाताळ आहे, हा नाताळ आमच्यासाठी आशीर्वादाच्या विना त्या ठिकाणी जाईल. ते आशीर्वादाचं साधन त्या ठिकाणी. कारण का, त्याची काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की त्यानं मानवी जन्म घेतला जेणेकरून आमचा आध्यात्मिक जन्म व्हावा, है ना. म्हणून तो निकोदेमाला म्हणतो की तुझा दुसऱ्यांदा जन्म झाल्याशिवाय, नव्याने जन्म झाल्याशिवाय तुला स्वर्गात जाणे नाही. हे दुसऱ्यानं जन्म व्हायला कोण त्या ठिकाणी आहे, आम्हाला कोण मदत करतं, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मदत करतो. त्यानं जे स्थान ज्यानं घेतलं, जन्मासाठी जे स्थान घेतलेलं आहे, असं म्हटलं जातं की ही ऑक्युपाइड स्टेबल सो दॅट वी कॅन ऑक्युपाय मॅन्शन. पर प्रभू येशू ख्रिस्तानं तो गोठा निवडला जेणेकरून प्रमोदसाठी एक मोठं घर त्यानं स्वर्गामध्ये आमच्यासाठी. का तो म्हणतो, आय विल गो टू माय फादर, मी माझ्या बापाकडे, पित्याकडे जाईन आणि तुमच्यासाठी जागा तयार करेन, तुमच्यासाठी मोठी जागा मी त्या ठिकाणी निर्माण करेन किंवा देईन, तो त्या ठिकाणी म्हणत आहे. त्यानं एक जी जगिक आई आहे, त्या जगिक आईच्या द्वारे जन्म घेतला जेणेकरून आम्हाला स्वर्गीय पिता प्राप्त व्हावा, है ना. किती सुंदर गोष्ट आहे. एका बाईच्या पोटामध्ये जाऊन माझा आणि देव जो बाप आहे त्याचा जो संबंध तुटलेला आहे तो पुन्हा एक वार जुळवण्यासाठी त्या बाळानं आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची योहानाचं शेवटची जी प्रार्थना आहे, येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे, शेवटच्या 17व्या अध्यायामध्ये जे योहानानं जे लिहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना बघा, की मी देवा तुझ्याकडे असं प्रार्थना करत आहे की जसा मी तुझ्या संगती एक आहे तसं त्यांनी तुझ्या संगती एक व्हावं. कोण अशी प्रार्थना किंवा कोणाचे असे विचार त्या ठिकाणी असू शकतात. तो स्वतः त्या ठिकाणी एक स्लेव म्हणून किंवा एक सेवक किंवा एक नोकर म्हणून त्यानं तो झालेला आहे जेणेकरून मी स्वतः त्या स्लेवरीमधून किंवा त्या बंदीवासातून मी मुक्त व्हावं. तो आमच्यासाठी गरीब झाला जेणेकरून स्वर्गाचं असलेलं जे वैभव आहे किंवा संपत्ती आहे ती त्यानं माझ्यासाठी उघडी केलेली आहे. त्याचं नाव आहे, दुसरं नाव आहे काउन्सलर, आहे ना, वंडरफुल काउन्सलर. काउन्सलर कसला काउन्सलर आहे माझ्या प्रियानो? कारण का, तर हा काउन्सलर 12 वर्षी मंदिरामध्ये जेव्हा तो हरवला आहे त्यावेळी तो सांगत असताना
हे लोक जे आहेत, जे शास्त्राचा अभ्यास केलेले लोक आहेत, ते अवाक झालेले आहेत. त्यांनी आश्चर्यचकित झालेलं की ह्या पोराला हे ज्ञान कुठून आलं. जेव्हा निकेदम जो ऑलरेडी शास्त्र पारंगत व्यक्ती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे रात्रीला जाऊन जेव्हा विचारतो, तेव्हा तो म्हणतो की जे तुम्ही करता, जे तुम्ही बोलता, हे देवाचा पुत्र असल्याशिवाय कोणीच करू शकणार नाही. ज्ञान तर बघा त्याचं त्या ठिकाणी, इतकं सुंदर ज्ञान त्या ठिकाणी त्याचं आहे. पुढचं नाव आहे त्याचं म्हणजे ही इज अ मायटी गॉड. मायटी गॉडचं एक ग्लिम्स त्या ठिकाणी मी तुम्हाला दिली. पण सगळ्यात माईट जे आहे, मला असं वाटतं की जेव्हा आमचं तारण होईल त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार किंवा त्याच्यापेक्षा मोठं शक्ती कोणतीच नाही असं मला वाटतं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या बाळाला जेव्हा घेऊन आई वडील त्या मंदिरामध्ये आलेले आहेत, त्यावेळी शिमोन त्याच्याकडे बघून म्हणतो की पहा, तारण मी आज पाहिलेलं आहे. कशी परमेश्वराची वचनं त्या ठिकाणी परमेश्वरानं आम्हाला त्याच्या येण्याच्या द्वारे त्या ठिकाणी सांगत आहे. त्याचं नाव आहे एव्हरलास्टिंग फादर. एव्हरलास्टिंग फादर म्हणत असताना तो म्हणतो की शास्त्री परुषंती त्याची बाताच्या जेव्हा बोलाचाली चाललेली आहे, त्यावेळी तो योहान 8:58 मध्ये त्या ठिकाणी म्हणतो की अब्राहमाच्या अगोदर मी आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय. ही इज एव्हरलास्टिंग फादर. तो युगानुयुग त्या ठिकाणी असणार असला परमेश्वर तो आहे. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की मी शांतीचा अधिपती आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की मी शांतीचा अधिपती आहे. प्रिन्स ऑफ पीस, शालोम. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आज्ञा देतो, जेव्हा शिष्य 2-2 करून पाठवतो, त्यावेळी त्याची आज्ञा स्पष्ट आहे की जेव्हा तुम्ही घरात जाल त्यावेळी म्हणा शालोम, पीस बी विथ यू. आणि ह्या ठिकाणी जे लुकृच वर्तमानामध्ये जी बातमी दिलेली आहे ते शांती असो म्हणून देणारी ही बातमी आहे. ती बातमी त्या ठिकाणी ते देवदूत आहे, तो देवदूत त्या ठिकाणी देत आहे. एवढंच त्या ठिकाणी नाही तर यशायाचं पुस्तक आम्हाला 53व्या अध्यायामध्ये जे त्याचं दुःख सण आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्हा शांती देणारी शिक्षा त्यास झाली. मी आज शांतीमध्ये काय माहित आहे, कारण त्या प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन माझ्यासाठी तो त्या ठिकाणी मारला गेला. ही शांती त्यानं माझ्यासाठी दिलेली आहे. तिसरा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी म्हणतो की व्हॉट काइंड ऑफ अ क्रायटेरियाज आहे ना, हे त्यानं या बाळाला न पूर्ण केलेले आहेत. कारण का सगळ्या अक्वर्ड त्या ठिकाणी जे क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरिया प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येताना त्यानं केलेल्या आहेत. पटपट आपण त्या ठिकाणी ह्या बघूया. ही पहिली गोष्ट आहे ते म्हणजे त्याचा रॉयल राईट. जे कोणी राजा होतो, जर मत्तेकृत वर्तमान बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तो जो आलेला आहे तो राजा म्हणूनच त्या ठिकाणी आलेला आहे. आता म्हणून तो आलेल्याच्या नंतर हा जो राईट आहे, हा राईट त्याची जी प्लेस आहे ती प्लेस कुणाकडून आलेली आहे तर जो योसेफ आहे, तो योसेफाच्या द्वारे ती लिनिएज जर आपण बघितलं तर ती वंशावळी ती आम्हाला दाखवते प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या रॉयल जो राईट आहे तो रॉयल राईट त्या ठिकाणी. रॉयल ब्लड त्याचं असणं गरजेचं आहे. रॉयल ब्लड कुणाकडून आलं? आता हे दोघे पण म्हणजे योसेफ आणि मरिया ही दोघं पण दाविदाच्याच गोत्रातली आहेत, दाविदाच्याच वंशातली त्या ठिकाणी ते आहेत. आणि म्हणून जे मत्तेकृत वर्तमानामध्ये जी दाखवलेली वंशावळी आहे ती रॉयल ब्लड लाईन ती मेरीच्या द्वारे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सन ऑफ अ मॅन. आता सन ऑफ अ मॅन म्हणजे जेव्हा तो जो आहे तो मनुष्यपुत्र असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मेरीच्या द्वारे तिचं जे गर्भधारण आहे ते तिच्याद्वारे झालेले आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. मेरी आई म्हणून त्या ठिकाणी संबोधलेलं आहे, पण योसेफ बाप म्हणून संबोधलेलं नाही. ज्यावेळी योसेफाला देवदूत आहे त्या देवदूताच्या आज्ञा त्या ठिकाणी बघा, तो म्हणतो टेक अ यंग चाइल्ड. तो म्हणू शकला असताना की तुझं बाळ घेऊन जा. तो म्हणतो मेरी आणि तिचं बाळ.
किंवा बाळ आणि मेरीला घेऊन तू त्या ठिकाणी निघून जा. हे परमेश्वराची आज्ञा त्या ठिकाणी आहे. सन ऑफ अ मॅन, सन ऑफ अ मॅन, जे निष्पाप असणारं जे रक्त आहे ते रक्त मेरी पासून आहे, म्हणून बापाचं संबोध त्या ठिकाणी कधीच करण्यात आले नाही, तर आईचा संबोध त्या ठिकाणी करण्याला आला आहे. त्याच्यानंतर ही मस्ट बी अ सन ऑफ गॉड, देवाचा पुत्र. कसा? तर जो आता मी त्या ठिकाणी सांगितलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे तू प्रसवशील, असं त्याचं वचन त्या ठिकाणी मेरीला देखील सांगितलेलं आहे. ही मस्ट बी राईट टू बी अ किंग. आता जो राजा आहे तो राजा मात्र त्या ठिकाणी जो राजा आहे त्या राजा रिव्हील पण केलेला आहे, राजा त्या ठिकाणी रिजेक्ट पण केलेला आहे, आणि येणारा राजा देखील त्या ठिकाणी त्याचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. राईट प्लेस, पुष्कळचं ज्ञान मी आज तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे, पण ह्या जर गोष्टी आम्हाला माहिती झाल्या तर आमचं अंतःकरण नेहमीच त्या ठिकाणी उल्हासित होईल. राईट प्लेस, कोणती जागा आहे? ह्या जागाबद्दलच एक मिस्ट्री आहे माझ्या प्रियानो, कारण 3 जागा त्या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याबाबतीत सांगतात. एक आहे बेथलेहेम, दुसरा आहे इजिप्त, आणि तिसरा आहे नाझरेत. मग हा आहे तरी कुठून? कारण का? तर त्याच्याविषयी असणारी जी भविष्यवाणी आहे, ही भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी ही जे नाव आहेत, ही नावं आणि ते तो जो भाग आहे त्या भागामध्ये जाणं गरजेचं होतं. ही मेड जे राजा आहे, ही पहिली जी नावनिशी लिहिण्याची जी आज्ञा आहे, हे फर्स्ट टाइम इन हिस्ट्री त्या ठिकाणी झालेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, आणि इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. त्याच्यानंतर रिव्हील्ड बाय एंजल, ही जी बातमी आहे ती बातमी जो देवदूत आहे त्या देवदूताच्या द्वारे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तुम्ही जो देवदूत आहे त्या देवदूतांचा पण डायलेमा जर बघितला, बघूया कधी येणाऱ्या दिवसामध्ये, कधी जर का परमेश्वर आपल्याला त्या प्रकारची संधी देईल तर आपण हे बघू शकतो की ह्या जे सगळे की बेथलेमच का किंवा देवदूताच्या करवी, देवदूत येशू ख्रिस्त पण एक देवदूताचं रूप धारण करून त्या ठिकाणी येऊ शकला असताना प्रभू येशू ख्रिस्ताला कारण का देवदूत देखील त्याच्या सगळ्या आज्ञा पाळतात. येशू ख्रिस्तान जसं पाळलं तसं देवदूत देखील ते जे काही त्याला सांगतात ते पाळतात. मग देवदूत का नाही? तर ते देखील गोष्ट आपण त्या ठिकाणी बघू शकतो. पण या ठिकाणी ज्या देवदूतानं जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या देवदूतानं सांगितलेल्या गोष्टी फार इंटरेस्टिंग त्या ठिकाणी आहे. तो जेव्हा मेरीला त्या ठिकाणी दर्शन देतो तेव्हा मेरी सांगते तसं बोलणं आहे. एंजल जो त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी लूका सुवर्तमान 1 अध्याय, आणि जर का आपण 30 ते 34 हे जर वचन बघितलं तर काही 7 गोष्टी त्या ठिकाणी मेरीला त्यानं सांगितलेल्या आहेत, आणि त्या देखील एक अलौकिक अशा किंवा अद्भुत अशा गोष्टी त्या ठिकाणी. पहिली गोष्ट तो काय म्हणतो की एक व्हर्जिन बर्थ त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आता व्हर्जिन बर्थ या पुष्कळच्या गोष्टी, हे जे प्रेग्नन्सी आहे ना, हे पुष्कळचे थिओलॉजियन प्रेग्नंट आहे या गोष्टींच्या द्वारे, ते अजूनही डिलिव्हरी करू शकले नाही. कारण का एवढं जे अद्भुत सत्य आहेत, हे अद्भुत सत्य त्या ठिकाणी दडलेलं आहे की तो म्हणतो की हे मरिया भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावरती झालेली आहे, पहा तू गरोदर होशील. दुसरं त्या ठिकाणी अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी तो सांगतो ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं असणारं जेंडर आणि ह्युमॅनिटी काय आहे त्या ठिकाणी. तर तो म्हणतो की तुला पुत्र होईल. कोण सांगू शकतं माझ्या प्रियानो? आम्हाला आता आपण बघतो आता सायन्स त्या ठिकाणी आहे. इथं या ठिकाणी काही डॉक्टर आहेत, ते डॉक्टर त्या ठिकाणी सांगू शकतील. मी मिडवाईफ नाही, त्याच्यामुळं जेवढा अंदाज मला आहे त्या अंदाजानं कदाचित 16 वीकच्या नंतर आम्हाला समजू शकतं कोणतं जेंडर आहे ते. हे बाळ मुलगी आहे का मुलगा आहे. पण गॅब्रिएल देवदूतानं तर अजून ती प्रेग्नंट पण झाली नाही, त्याच्या अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे की तुला बाळ होईल, ते पण पुत्र होईल. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. तिसरं म्हणजे मसायनिक शिप,
जे म्हटलेलं आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. ते म्हणजे की त्याचं नाव येशू ठेव, कॉल हिज नेम जीजस. तो तो जो मसाया म्हणून येणार आहे हे अगोदर त्यानं त्या ठिकाणी भाकीत केलेलं आहे. चौथं गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की ही विल बी ग्रेट, तो थोर होईल म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी तो सांगतो. त्याच्यानंतर तो म्हणतो की तो त्याला परात्पराचा पुत्र असे म्हणतील. म्हणजे त्याची जी डेटी आहे किंवा त्याचं जे दैवत्व आहे ते दैवत्व त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दाविदाचा जो राजासन आहे ते राजासनावरती तो असेल म्हणून, म्हणजे किंगशिप जे जे येशू ख्रिस्ताची आहे ती त्या ठिकाणी प्रगट करण्यात येते. आणि सातवा आशीर्वाद त्या ठिकाणी तो म्हणतो की याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज करील व त्याच्या राजाचा अंत होणार नाही. माझ्या प्रियानो, पुष्कळशे किंगडम्स वरती येत आहेत आणि नष्ट होत आहेत हे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दानिएलच्या पुस्तकामध्ये विशेष करून जे 4 किंगडम्स म्हणजे 5 किंगडम्स असे जे आपल्याला उदयास आलेले आणि पडलेले आहेत हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण दानिएलच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये म्हणतं की जो धोंडा आहे तो धोंडा येतो, तो पायावरती पडतो आणि ते जो माती आणि लोखंडाचा जो पाय आहे आणि ती जी मूर्ती आहे ते सगळी खाली कोसळते आणि त्याच्यातून एक डोंगर उभा राहतो. तो मोठा डोंगर आहे, त्याचं जे राज्य आहे ते राज्य सार्वकालचं आहे. मेकाच्या पुस्तकावर जर बघितलं तर त्या डोंगराकडे झुंड लागलेले आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियानो, नाताळचा जो सण आहे तो नाताळचा सण आहे. पहा, आम्हासाठी पुत्र दिला आहे. पुत्र असा तसा पुत्र त्या ठिकाणी दिला नाही, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून परमेश्वरानं आम्हाला पुत्र माझ्या आणि तुमच्या तारणासाठी त्यानं दिलेला आहे. आपण प्रार्थना करूया. देवा, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये एक बाळ म्हणून येणंचं महत्त्व काय आहे परमेश्वरा, हे या नाताळच्या दिवसामध्ये आम्हाला समजावं. परमेश्वर, आम्ही त्याच्यावरती मनन करावं आणि आमचं तुझ्यावरती असणारं जे प्रेम आहे ते अधिक परमेश्वरा त्या ठिकाणी दृढ करावं, यासाठी आम्हाला तू मदत कर. पुन्हा एक वार परमेश्वर, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू तुझ्या हातामध्ये घे, त्यांना तू आशीर्वादित कर आणि आशीर्वादितच कर. सर्व सन्मान, महिमा, गौरव तुझ्याच नावाला देऊन ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून ऐक बापा. आमेन. थँक्यू व्हेरी मच सिस्टर शीला.